प्रजासत्ताक दिनापूर्वी पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार असल्याची माहिती आता हाती येते। संभाव्य पालकमंत्री पदाची यादी देखील माझाच्या हाती लागली आहे। चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरचे तर राधाकृष्ण विखे पाटील हे अहिल्यानगरचे पालकमंत्री होतील अशी चर्चा आहे। शिवेंद्रराजेंना सातारा तर गणेश नाईकांना पालघरचं पालकत्व शक्य आहे। रायगड आणि कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी शिवसेनेत रस्सीखेच पाहायला मिळते। मुंबई शहर आणि साताऱ्याच्या पालकमंत्री पदासाठी भाजप शिवसेना आग्रही असल्याचंही समजतंय। गडचिरोली आणि बीडचं पालकमंत्री पद कुणाला मिळणार याची उत्कंठा मात्र लागून आहे। तर संभाव्य पालकमंत्र्यांची यादी माझाच्या हाती लागली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूर, शिवेंद्रराजे भोसलेंकडे सातारा तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अहिल्यानगराचं पालकत्व असणं शक्य आहे। चंद्रकांत पाटील यांच्याकडे अमरावती, संजय सावकारे यांच्याकडे बुलढाणा तर आकाश फुंडकर यांच्याकडे अकोला, गणेश नाईक यांच्याकडे पालघर तर जयकुमार रावल यांच्याकडे धुळ्याचं पालकमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स येत आहेत आपले प्रतिनिधी निलेश बुधावले। निलेश, अजूनही पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाहीये आणि प्रजासत्ताक दिनापूर्वी हा तिढा सुटणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? श्रुती, येत्या 2-3 दिवसांमध्ये पालकमंत्री पदाबाबतचा अंतिम निर्णय आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। प्रामुख्याने आपण जर पाहायला गेलं तर सातारा यासोबतच कोल्हापूर या वेगवेगळे जिल्हे आहेत, त्यांच्यावरून सध्या शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या तिघांमध्येही नाराजीची असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। साताऱ्याच्या बाबतीत पाहायला गेलं तर भाजपनं त्या ठिकाणी मागणी केलेली आहे, मुंबईमध्ये देखील भाजपनं मागणी केलेली आहे, मात्र अजूनही या संदर्भात अंतिम निर्णय झालेला नाहीये। येत्या 2-3 दिवसांमध्ये प्रामुख्याने ह्या सर्व ज्या प्रत्येक पक्षाचं जे म्हणणं आहे ते म्हणणं त्यांना देण्यात येणार आहे आणि त्यांच्या ज्या याद्या आहेत त्या महायुतीच्या समन्वयकांकडे देण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला या निमित्तानं मिळालेली आहे। सध्या जी आपल्याला भाजपची लिस्ट आपल्या हाती आलेली आहे त्यामध्ये जर प्रामुख्याने पाहिलं तर गडचिरोली भाजपकडे जाणार आहे, यासोबतच नागपूरचं पालकमंत्री पदाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळू शकते। सातारा शिवेंद्रराजे भोसले, अहमदनगर राधाकृष्ण विखे पाटील, यासोबतच अमरावती चंद्रकांत पाटील, बुलढाणा संजय सावकारे। चंद्रकांत पाटलांचा विचार केला तर त्यांना कोल्हापुराचं देखील पालकमंत्री पद मागितलेलं आहे, मात्र या ठिकाणी भाजपनं शिवसेनेनं देखील या ठिकाणी आग्रही मागणी केल्याचं पाहायला मिळत आहे। हसन मुश्रीफ जे राष्ट्रवादीचे मंत्री आहेत यांना देखील त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। कोल्हापूर आणि रायगड या 2 जिल्ह्यांसाठी राष्ट्रवादी आग्रही आहे, तर भाजप मुंबई आणि साताऱ्यासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय। रायगड जिल्ह्यासाठी शिवसेनेनं देखील मागणी केली आहे आणि साताऱ्यासाठी देखील शिवसेनेनं मागणी केलेली आहे। त्यामुळे येत्या 2-3 दिवसात प्रमुख महायुतीचे जे नेते आहेत ते एकत्रित बसतील आणि याचा अंतिम निर्णय घेतील आणि त्यानंतरच महायुतीच्या समन्वयकांकडे यात जातील आणि पालकमंत्री पद ज्या कुणाला मिळणार आहे त्यांची यादी प्रजासत्ताक दिनापूर्वी जाहीर होताना आपल्याला पाहायला मिळेल। नक्कीच निलेश, या सर्व अपडेट्सवर लक्ष असेलच। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।